माळेगाव परिसरातील सुप्रसिद्ध बाजारपेठ, वाठार स्टेशन आणि परिसरातील 15 गावांना एकत्रित शिबिर नुकतेच भव्य आरोग्य महामेळावा संपन्न झाला। वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या आरोग्य महामेळाव्यानं परिसरातील अनेक गरजूंना आरोग्य संजीवनी दिली। या आरोग्य महामेळाव्यात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आलं। हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळाली। आरोग्य महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना डॉक्टर विश्वनाथ हिरानाथ चव्हाण सर म्हणाले की नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आमच्या टीमचं परम कर्तव्य आहे। चव्हाणवाडी हे जसं माझं गाव आहे तसंच येथील विखळे हे सुद्धा माझेच गाव समजतो, कारण ते माझ्या वडिलांचे आजोळ आहे। या आरोग्य महामेळाव्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून माझ्या सर्वच टीमला खूप आनंद झालाय। भविष्यातही असे आरोग्य महामेळावे समर्थ वाग्देव महाराजांच्या पावनभूमीत आयोजित करून तळागाळातील गरजूंना मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल। नागरिकांनी आता आपल्या आजारांपासून स्वतःला मुक्त करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनून नवीन पिढी घडवायची आहे। आरोग्य महामेळाव्यात सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता जाधव यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली। गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी 65% सवलतीत पॅप्समियर तपासणीची सुविधा दिली। मात्र महिलांचा सहभाग आणखीन वाढवता आला असता असं त्यांनी सांगितलं। महिलांनी आता गर्भाशय संबंधित समस्यांना आपल्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून निवारण करायचे आहे असे प्रतिपादन केले। सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अण्णासाहेब कदम यांनी नागरिकांना अशा आरोग्य महामेळाव्यात सहभागी होण्याचं महत्त्व सांगितलं। नमस्कार, मी डॉक्टर अण्णासाहेब कदम, त्वचारोग तज्ज्ञ, सातारा। सर्वप्रथम माझे मित्र विश्वनाथ चव्हाण आणि महेश गांधी ह्या दोघांचा मी आभार मानतो की त्यांनी आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज कदम स्किन क्लीन तर्फे आज वाठार स्टेशन आणि परिसरातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या त्वचा रोग आणि केसासंदर्भातच्या समस्याबद्दल आज मी इथं मार्गदर्शन करणार आहे आणि त्याबद्दल त्यांच्याशी रिलेटेड काही जे काही औषध उपचार वगैरे त्यांना लागणार आहेत ते आपण इथल्या इथेच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मग जर कोणाला ह्यापेक्षा ॲडव्हान्स उपचार वगैरेची गरज असेल तर त्यांना आपण सातारा येथे कमी खर्चामध्ये इथल्या शिबिराचा रेफरन्स घेऊन आपण ते उपचार त्यांना साताऱ्यामध्ये अवेलेबल करून देणार आहे। चव्हाण यांनी जेव्हा पहिल्यांदा मला हे केलं की आता हे शिबिर घ्यायचं आहे, तिथं एकतर उत्तर भागामध्ये लोक इतकी गोरगरीब आहेत आणि त्यांना या संधीचा फायदा मिळणार म्हणून आम्ही हे खरं तर शिबिर आयोजन केलं। आणि इथे स्किन स्पेशालिस्ट आपले अण्णासाहेब कदम त्यांनी पण या विनंतीला मान दिला, मॅडमनी पण या विनंतीला मान दिला आणि त्यांनी अगदी अल्प दरामध्ये हे सगळं इथं पुरवलं आणि हे केलं, त्याबद्दल सगळ्यांचे त्या आभार आहे। आणि माझी लोकांना कळकळीची विनंती आहे की लोकांनी सगळ्या ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि परत फॉलोअप जर काय वाटले तर त्या पर्टिक्युलर डॉक्टरांच्याकडे त्यांनी जावं। आणि डॉक्टर हे विश्वनाथ चव्हाण तर माझ्या इथे दर बुधवारी 4 ते 6 अवेलेबल आहेत, त्यामुळं लोकांनी या संधीचा खरोखर फायदा घ्यावा आणि त्याप्रमाणे पुढं वाटचाल करत राहावी, त्यांचा निरोगी आयुष्य राहावं एवढं करून आज या ठिकाणी वाटर स्टेशन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं एक आरोग्य शिबिर आमचे डॉक्टर विश्वनाथ चव्हाण, तसेच कदम डॉक्टर साहेब आणि स्मिता मॅडम साहेब, तसेच आमचे मित्र गांधी, ज्यांचे खरंच या वाटर स्टेशनला खूप दिवसापासून मेडिकलचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा देत असतात। तर या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर याचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये खास करून सगळ्यात जास्त म्हणजे महिलांच्या ज्या समस्या आहेत किंवा कॅन्सरचं प्रमाण याच्या संदर्भात बहुतांश लोकांना ते जास्त मोठ्या स्टेज पर्यंत गेल्यानंतर समजतं। आपल्याला जास्त झाल्यानंतर आपण दवाखान्यात जातो,
त्याच्यानंतर ते हाताबाहेर गेलेले असते सिच्युएशन आणि नंतर उपाय करून उपयोग नसतो. तर त्याच्या आधीच आपल्याला जर फर्स्ट स्टेजला जर कॅन्सर वगैरे जर असेल आणि त्याची तपासणी जर आता झाली तर त्याला ट्रीटमेंट देऊन तो पेशंट बरा होऊ शकतो. या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी आता या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा. व सर, मी मॅडम तुमचे वाटर स्टेशन ग्रामपंचायत सरपंच व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खरंच खूप खूप आभार मानतो की तुम्ही सर्वांनी ह्या अतिशय चांगल्या प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे आणि असंच तुमचं शिबिर प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात व्हावं ही तुम्हाला विनंती करतो. स्मिता किरण जाधव, मी कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे. डायरेक्टर ऑफ आदित्य हॉस्पिटल. गेली 11 वर्ष झालं सातारमध्ये प्रॅक्टिस करते. आजच्या या शिबिरासाठी मला आणि डॉक्टर अण्णासाहेब कदम हे जे स्किन स्पेशलिस्ट आहेत की जे तेही गेली 8 ते 10 वर्ष झालं सातारमध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांना संधी दिली त्याबद्दल चव्हाण सरांचे मी पहिल्यांदा आभार मानते. आणि तुमची जी काही टीम आहे त्या टीमने खूपच प्रत्येक गावात जाऊन ह्या शिबिराचं तसं बघायला गेलं तर खूप ग्रासरूट लेवलला जाऊन तुम्ही ह्या शिबिराचं महत्त्व लोकांना सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतोय. आणि माझ्या जर ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं स्पेशालिटीबद्दल तर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी काम करत असताना की बऱ्याच पेशंटमध्ये, गावाकडच्या पेशंटमध्ये शक्यतो बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस हा खूप कमी असतो की कुठल्या स्टेजमध्ये आपण पेशंटने डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्या तक्रारी योग्य वेळेत डॉक्टरांना सांगितल्या पाहिजेत, या गोष्टींचा अभाव खूप कमी आहे. तर ह्या असे जे काही आपण शिबिर घेतो, ह्या शिबिरातून आपल्याला त्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होते. आणि आता मी जे काही पेशंट्स बघितले त्या पेशंट्समध्ये ह्या पॅप स्मिअर टेस्ट म्हणजे काय, ह्या गोष्टींचं खूपच अवेअरनेस कमी आहे. ते आपण का केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे. तर मग ह्या शिबिराद्वारे आपण जास्तीत जास्त महिलांना त्या टेस्टचा लाभ देऊ. आणि ही जी टेस्ट आहे, आपण जी टेस्ट करून घेणार आहोत ती कन्व्हेन्शनल पॅप स्मिअर नसून हे लिक्विड बेस्ड सायटोलॉजी हे टेस्ट आहे की जी ऍडव्हान्स टेस्ट आहे की त्याची जी कॉस्ट आहे गेली बाहेर जर तुम्ही लॅबमध्ये जर केली तर ते 1,500 पर्यंत त्याची कॉस्ट जाते. पण ह्या शिबिराच्या माध्यमातून आपण ती पेशंटला 600 रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहोत. तसेच जे रुग्ण ज्यांना बाकीचे स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निरसन करण्याचाही आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू माझ्या पद्धतीने. NTV न्यूज मराठी, वाठार स्टेशन, सातारा.